तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचा आपला मुद्दा असा आहे, की बऱ्याच शेळी पालक मित्रांचे आपल्या कमेंट व मेसेज येत होते, की दादा तुमचं जे गोट फार्मिंग तुम्ही सुरू केलं आहे, ते तुम्ही शेड बांधलं आहे, ते आम्हाला थोडक्यात त्याची माहिती द्या. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोट फार्मिंग जे आपण हे शेड उभारलं आहे, त्याची या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, हे असं आहे, आपण शेड बांधलं आहे. याच्या लांबी रुंदी म्हटलं तर 26 फूट रुंदी आणि 60 फूट लांबी अशी आपण घेतली आहे. आणि याची हाईट सध्या म्हटलं तर 11 फुटाची हाईट आहे. आणि मित्रांनो, हे शेळ्यांसाठी आपण हे असे सेक्शन केले आहेत. हे सेक्शन यासाठी केले आहेत की या सेक्शनमध्ये छोटेसे मोकड्यांचे पिल्ले राहतील. या सेक्शनमध्ये गाभण शेळ्या राहतील. त्यानंतर हा 3rd नंबरचा सेक्शन, यामध्ये ज्या खाट्या शेळ्या आहेत ते या शेडमध्ये राहतील. त्यानंतर यामध्ये सुद्धा काही शेळ्या राहतील. हा जो 5 नंबरचा सेक्शन आहे, या सेक्शनमध्ये आपण मुद्दाम हा सेक्शन मोकळा ठेवला आहे, कारण यामध्ये शेळ्यांसाठी आपण चारा पाणी ठेवणार आहोत. आणि हे कुट्टी मशीन आहे. कुट्टी मशीनद्वारे आपण इथे कुट्टी काढणार. यासाठी हा सेक्शन आहे, हा 5 नंबरचा हा मोकळा ठेवला आहे. मित्रांनो, असे आपण 4 सेक्शन केले आहेत शेडमध्ये. आणि मित्रांनो, हे असं आपण साईडला ग्रेनेट लावले. ग्रेनेट लावण्याचं कारण म्हणजे जेव्हा काही पाऊस येतो, पाऊस आल्यानंतर जे पावसाचे थेंब आहे ते आतमध्ये येतात. त्यामुळे आपण अशी ग्रेनेट लावली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा ही जाळी लावली आहे, लोखंडाची जाळी, जेणेकरून काही आतमध्ये प्राणी यावा नाही. नंतर आपण 2 साईडने अशी गट्टूची भीत बांधली आहे सपोर्ट राहण्यासाठी. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये खूप काही जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, आपण जे हे सेक्शन बांधले आहेत त्या सेक्शनला 4 आपण असे छोटेसे गेट बांधले आहेत. हे पाहू शकता मित्रांनो. हे असे आपण हे शेळ्यांसाठी शेळ्या जाण्या येण्यासाठी आपण छोटेसे गेट बांधले आहेत. हा एक झाला, हा एक, त्यानंतर हा एक, त्यानंतर हा एक आहे. तर हे झालं शेळ्यांसाठी सेक्शन. त्यानंतर मित्रांनो, आपण ही जी मधली जागा आहे यामध्ये आपण 8 फूटची ही खाली सिमेंटाची गच्ची केली आहे. आणि बाकीचा जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये सध्या तर मातीच आहे. आता हे असं ठेवण्याचं कारण असं आहे की शेळ्यांना नाही का, हे असं ठेवण्याचं कारण असं आहे की काही शेळ्यांना जर उकरायची सवय असते मातीमध्ये, किंवा काहींना चांगली जागा लागते. त्यामुळं आपण हे अशा प्रकारचे गच्ची केली आहे सिमेंटाची. आणि ज्या शेळ्यांना मातीमध्ये बसण्यास सवय ते मातीमध्ये राहतात, आणि बाकीच्या शेळ्या ज्या आहेत त्या सिमेंटाच्या गच्चीमध्ये राहतात. आणि अशा प्रकारचे आपण हे दावण केले आहे. शेळ्यांना आपण जेव्हा काही चारा टाकतो हे दावणमध्ये टाकायचा, म्हणजे तशा प्रकारे ते दावणीमध्ये खातील. हे असे आपण 4 सेक्शनमध्ये 4 दावणी ठेवले आहे, पाहू शकता मित्रांनो. हे असे आपण दावणी घेतलेल्या आहेत 4. त्यानंतर आपण अशी वरती ट्यूब्स वगैरे लावले आहे लाईटीसाठी. 4 ट्यूब लावले, त्यानंतर एक फॅन लावला, अजून फॅन लावायचे बाकी आहे. तर अशा प्रकारे आपण शेड बांधला आहे. याआधी माझा छोटासा शेड होता, ते तुम्हाला दाखवलेच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा प्रकारचे आपण छोटस शेडसाठी गेट बांधलं आहे. हे दिसत असेल मित्रांनो. त्यानंतर आपण
शेळ्यांसाठी एक हौद बांधला आहे, जेणेकरून जेव्हा पण आपण शेळ्या हे बाहेर सोडवतो तेव्हा त्यांना पाणी, थंडगार पाणी या हौदामध्ये राहील. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये छोटासा मी माझा एक शेडचा एक व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, असं दिसत असेल तुम्हाला शेड माझं. हे पहा. मित्रांनो, या शेडसाठी मला खर्च 4 लाखापर्यंत आलेला आहे, टोटल खर्च मिळून. त्यामध्ये सर्व साहित्याला लोखंड वगैरे, नेट वगैरे, पत्रे, ज्या भित्तीसाठी आपण गट्टू वापरले ते सुद्धा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण हा जो शेड बांधला आहे त्या शेडच्या बाजूने आपण कंपाऊंड केलं आहे. कंपाऊंड करण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण पूर्ण शेळ्या ह्या बंदिस्त नाही ठेवू शकत, त्यामुळं सकाळ संध्याकाळ 1 ते 2 तास आपण शेळ्यांना बाहेर काढणार आहोत. त्यासाठी हे आपण साईडला हे कंपाऊंड केलं आहे. म्हणजे जेणेकरून शेळ्या आपण जेव्हा बाहेर सोडवतो तेव्हा शेळ्यांना बाहेर फिरता आलं पाहिजे, अशा प्रकारे आपण शेड केलं आहे. त्यानंतर इथे कडबा आणि सरमाडसाठी आपण इथे गंज लावले आहेत. ते पाहू शकता मित्रांनो, असं आपण शेड बनलं आहे. तर मित्रांनो, कोणाला काही शेळीपालक मित्रांना काही शंका असेल, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा डायरेक्ट मेसेज करू शकता. मी तुमच्या मेसेजचा रिप्लाय लवकर देईल. तर अशा प्रकारचे आपले व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला आयडीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.